आणि या जैन समाजाच्या होत्या, जैन धर्मीय अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. या वादाकडे कसं बघा आणि काही गरज होती असं वाटतंय? मला असं वाटतं निरर्थक मुद्दाम उकरले गेलेले वाद आहेत. एक तर हे अख्ख्या जगाला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, ताराराणी साहेब असतील, या सगळ्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी लढले, जैनवी स्वराज्यासाठी लढले नाहीत. नंबर एक. नंबर दोन, या लोकांना कुठल्याही लढाईचा इतिहास नाही. त्यामुळे कुठेतरी आपलं नाव घुसवावं. साधं आपण बघितलं तर भारतीय सैन्यात मराठा रेजिमेंट आहे, जाट रेजिमेंट आहे, राजपूत रेजिमेंट आहे, सगळ्या रेजिमेंट आहेत, पण जैन रेजिमेंट नाही. त्यामुळे यांना कुठलाही वॉरियरचा इतिहास नाही, कुठलाही लढाईचा इतिहास नाही, कुठल्याही शूर पुरुषांचा इतिहास नाही. त्यामुळे कुठली तरी नावं स्वतःकडे घुसळावीत त्या दृष्टीने हे धंदे चाललेले आहेत. खरं तर हा निरर्थक वाद उगाच पेटवावा. आणि दुर्दैव मला असं वाटतं की आमचे मराठी माणसं तिथे उपस्थित असताना त्यांच्या तोंडातनं ब्र सुद्धा निघाला नाही, याचं जास्ती वाईट वाटतं. हेच वाईट वाटतंय का? कारण त्याच ठिकाणी उपमुख्यमंत्री देखील होते, महापौर देखील तिकडे होते, पण कोणी अवक्षय देखील काढलं नाही. त्याचंच वाईट वाटतं. आणि किती मतांसाठी लाचारी करणार हाही प्रश्न इथे निर्माण होतो. त्याच्या पुढे महापौर असं म्हणाल्या की त्यांचा गळा खराब झालेला होता, 3 वर्ष त्यांच्या घशाला प्रॉब्लेम होता आणि तो जैन मुलींच्या आशीर्वादाने बरा झाला. चांगलं आहे. अजून एक खरंच जन्माला येईल मग अशी जर आशीर्वादाने गळे व्हायला लागले तर गिरगावमध्ये आपण जर बघितलं तर जैन धर्मियांच्या देरासरांना गॅस सिलेंडर पुरवा असा मुद्दा, अशा पद्धतीचं पत्र. मला वाटतं मंगलप्रभात लोढा वगैरे आहेत ना, हे तर एक नंबरचे पार्शियल लोक आहेत. हे तोंडावर सगळं बोलतात की आम्हाला काय हे नाही, आम्ही सगळ्या धर्मांना घेऊन जाणार आहे, पण हे मनातनं पक्के गुजराती आणि जैन लोकांना सपोर्ट करणारे लोक आहेत. मराठी द्वेष्टेच आहेत. आणि मग म्हणून यांना जैन टॉवर वगैरे बांधावे लागतात ना. जैन युनिव्हर्सिटीचा मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केलेला होता. सध्या जिथे नेहरू सेंटर चालतं, तिथे खेळ चालतात मुलांचे, मराठी मुले देखील तिथे सहभागी होतात. ती जागा घेऊन तिथे ते जैन युनिव्हर्सिटी बांधायची आहे. आणि शिकवणार काय जैन युनिव्हर्सिटी? बेपार नाही. त्यांचं हेही म्हणणं आहे की खरे मराठी जर कोणी असतील तर ते जैन आहेत. सरनाईक, पाटील हे सगळे जैन. मला असं वाटतं एकदा इतिहास असं आहे, हे मुद्दाम जाणीवपूर्वक निर्माण केलेले वाद आहे. ज्यांनी आयुष्यात कधी मुंगी मारली नाही ते लढाई कुठनं करणार? झुरळ मारलाय का कधी कुठल्या लोकांनी? आणि मग त्यांनी इतिहास लढाईचा सांगावा किंवा शूरवीरांचा इतिहास सांगावा. आपण बघितलं की गेल्या काळात एकनाथ शिंदेनी मोठ्या प्रमाणात शिवसेनेमध्ये केलं, राजकीय वातावरण या ठिकाणचं बदलवलं. पुन्हा एकदा शिंदे तयारीत होते, मात्र ज्यांच्या भरोशावर शिंदे अशा पद्धतीचे ऑपरेशन टायगर असेल, ऑपरेशन तुतारी करण्याच्या तयारीत होते, त्याच भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आता शिंदेना सबुरीचा सल्ला दिला. कल्पना नाही, तो त्यांचा आपापसातला विषय. पार्थ पवार मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांमध्ये अनेक गोष्टी राजकीय घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची भेट घेऊन मला कल्पना नाही का भेटले ते. त्यांची काही रोहित पवार वैयक्तिक भेट झाली असावी, मला कल्पना नाही कशासाठी भेटले.